दागिने हा केवळ साज शृंगार नसून तर आपल्या संस्कृतीचे प्रतीक मानले जाते. दागिने हा शब्द आपल्या डोक्यात येताच आपण काय म्हणतो, प्रत्येक सणासुदीला आपण दागिने खरेदी केली पाहिजे. जसे की गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर लोक दागिने खरेदी करण्यासाठी खूप गर्दी करत आहे. तर आपण आज उभे आहोत दिलीप सोनीगरा ज्वेलर्स चिंचवड येथे. तर चला पाहूयात त्यांच्या वेगवेगळ्या सुंदर अलंकारांची गोष्ट. अनादी काळापासून दागिने हे स्त्रीच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग मानला जातो. स्त्रीच्या सौंदर्याला आणि तिच्या सक्षमीकरणाला बळ देण्याचे काम दिलीप सोनीगरा ज्वेलर्स गेल्या अनेक वर्षापासून करत आहे. नमस्कार. तर मला कोल्हापुरी साज मध्ये जरा वेगळा पॅटर्न हवा आहे, सो तुम्ही दाखवू शकता का? एकदम साऊथ इंडियन टेम्पल ज्वेलरी हे पण आहे, याच्यावर चॉकर आहे. अजून हा पण राणी हार पण नवीन एकदम हे कोल्हापुरी साज पण एकदम नवीन पॅटर्न मध्ये दिल्या. टेम्पल ज्वेलरी मध्ये जास्तीत जास्त हेच खातं नवीन पॅटर्न मध्ये आणि त्याच्यावर परत चॉकर येत आहे. परफेक्ट सेट हा एक साऊथ इंडियन डिझाईन आहे. हे पण मार्केटमध्ये थोडं जास्तीच त्याला मॅचिंग ह्या नेकलेस असतं. दोन्ही सेट पूर्ण. आता सध्या मार्केटमध्ये रेट जे वाढत आहेत त्या हिशोबाने जे कस्टमरांची मागणी आहे ती एक कालांतराच्या हिशोबाने वेगवेगळी आहे. जसं काही लग्न असेल तर लग्नाच्या हिशोबाने राणीहार आहे, गंठण आहे. जे टेम्पल ज्वेलरीमध्ये त्यांचं जास्त कल जातो. त्याच्यानंतर जर समजा पारंपरिक दागिने घ्यायचे ठरले तर मग त्याचे कोल्हापुरी साजवर जास्त जोर जातो. आणि रेग्युलर वापरायचं ठरलं तर मग आपले रेग्युलर पिवळ्या कलरचे जे येतात ते साधे दागिने वापरले जातात. गंठनमध्ये म्हटलं तर आता शॉर्ट गंठन आहे, ते येलोमध्ये वापरले जातात. लॉंग गंठन म्हटलं तर ते टेम्पलमध्ये वापरले जातात. या पद्धतीने वेगवेगळे ते रूटच्या हिशोबाने, लग्न सराईच्या हिशोबाने त्याचा वापर केला. मार्केटच्या हिशोबाने आपल्याकडे गर्दी ही कायम चालू असते. जी जसं बघितलं तर सणावाराच्या हिशोबाने, सणवार असो किंवा नसो, पण लग्न सराईच्या हिशोबाने पण गर्दी असते. लग्न सराई नसलं, सण असले तरी गर्दी असते. आणि इतर काळामध्ये पण आपल्याकडे गर्दी जास्त असते. आता सध्या लोकांचा कल टेम्पल दागिन्याकडे जास्त आहे. टेम्पल, अँटिक, साऊथ इंडियन याच्याकडे जास्त कल आहे. आता गुढीपाडवा म्हटलं म्हणजे हा एक 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. त्यावेळेस गर्दी सकाळपासून संध्याकाळपर्यंत फुल गर्दी असते. याच्यामध्ये काही लोक थांबत नाही. तर सरांनी आपल्याला वेगवेगळ्या दागिन्यांबद्दल माहिती दिलेली आहे. तर चला जाणून घेऊया त्या दागिन्यामागचे वैशिष्ट्य. हा जुन्या काळातला पारंपरिक कोल्हापुरी साज आहे, तर ह्याच्याबद्दल मला तुम्ही थोडीशी माहिती सांगा. हा जो कोल्हापुरी साज आहे हा आपले राजे महाराज कसे वापरले जातात जुन्या काळात, पुरातन काळापासून. हे आपले पारंपरिक दागिने कोल्हापूरमध्ये याला एक आपलं वैशिष्ट्य आहे. म्हणून त्याला कोल्हापुरी साज असं नाव आहे. आणि ही अशी आपण बघू शकत आहोत, ही आहे टेम्पल ज्वेलरी. ही टेम्पल ओके. साऊथ इंडियन ऑक्सिडाइज. तर ही जास्त कोणत्या लाईक सणाला किंवा कार्यक्रमाला जास्त हाय डिमांडिंग आहे? हे आपण कोणत्याही सणाला वापरू शकतो. हे ऑक्सिडाइज फिनिशिंग ओके. याची जी फिनिशिंग ही उठून प्रत्येक दागिने, प्रत्येक साडीवर याचे लुक वेगळं आहे. त्याच्याबरोबर त्याला हार पूर्ण सेट येते. वरती गळ्यामध्ये नेकलेस येतो, खाली हार. त्याच्यानंतर हा टेम्पल याला टेम्पल ज्वेलर्स म्हणतात. असं लग्नामध्ये बरं पण एकदम छान वाटतं. टेम्पल ज्वेलरी ही रेडिशमध्ये येते. जसं पुरातन काळामध्ये आपले जे हार वापरले होते त्याच पद्धतीचे या आहे. त्याच्यावरती हा एक चोकर म्हणून आहे. तुम्ही पाहत आहात की सरांनी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या दागिन्यांची माहिती व त्याचे वैशिष्ट्य समजावून सांगितले आहे. अतिशय सुंदर प्रकारचे दागिने व त्याचे वैशिष्ट्य
आपण इथे पाहत आहोत. तसेच कस्टमरला देखील ते अतिशय छान पद्धतीने सर्व्हिस व दागिन्यांची माहिती समजावून सांगतात. हीच खरी ओळख आहे दिलीप सोनेगरा ज्वेलर्सची. तर आपण दिलीप सोनेगरा ज्वेलर्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद.